प्रत्येक व्यवसायात समस्या ह्या वेगवेगळ्या असतात आणि त्या समस्यांवर जो मात करतो तोच त्या व्यवसायात सक्सेस होतो. नमस्कार, मी शांताराम दिलीप बागुल. शेती काल, आज आणि उद्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो. मित्रांनो, सध्या कांदा लागवडीचा हंगाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि अशातच मजुरांची कमतरता ही लागवड केली जाते. त्याच्यात कमी जास्त अंतरावर लागवड ही एक मोठी समस्या आहे आणि यावर उपाय म्हणून कांदा लागवड यंत्र हे नवीन बाजारात आलं आहे आणि त्याचाच प्रयोग आज आपले जगदीश गावित यांच्याकडे आपण पाहत आहोत आणि या बाबतची माहिती आज आपण प्रत्यक्षात त्यांच्या शेतावर येऊन घेत आहोत. आपण जे कांदा लागवड यंत्र घेतलेलं आहे, तर त्याचा उद्देश काय? नाही, मजुरी आजकाल एवढा पैसा खर्च होतोय. कांदा लागवडीमुळे काय होतं, अंतर मेंटेन होतं, उत्पादनात 20 ते 30% वाढ होते, वेळेची बचत होते आणि मजूर टंचाईमुळं शेतकरी हवालदिल झालेला आहे. मशीनमुळं काय होतं आहे, लागवड फास्ट होते, त्यामुळं शेतकऱ्यांचं म्हणजे खर्च जास्त होतो शेतकऱ्यांचा मजुरीवर आणि मशीनमुळं काय होतं, कमी प्रमाणात खर्च होतो. आता तुम्ही जो मजूर टंचाईचा मुद्दा उपस्थित केला, तर मजुराने केलेली लागवड आणि मशीनने केलेली लागवड याच्यात काही फरक पडतो का? मजुराने जर लागवड केली तर एकरी रोपांची संख्या 1,60,000 ते 1,80,000 दरम्यान होती आणि जर मशीनने जर लागवड केली तर रोपांची संख्या 2,60,000 ते 2,70,000पर्यंत संख्या मेंटेन होते. जर एका कांद्याचे आपण सरासरी 100 ग्रॅम जरी हे धरलं तरी एकरी 27 टनच्या दरम्यान उत्पादन निघतं. त्यामुळे उत्पादनात भरघोस वाढ होते. आणि सध्याचं जे मजुराने केलेली लागवड आहे त्याचं उत्पादन आपल्याला ॲव्हरेजली किती बसतं? आता आपल्या भागात एकरी उत्पन्नाचं धरलं, मजुराचं धरलं तर आपल्या भागात आता उत्पादनात खूप मोठ्या प्रमाणात घट झालेली. म्हणजे जवळजवळ एकरी आपले जवळजवळ 160 ते 170 क्विंटलच्या दरम्यान उत्पन्न निघतं आणि तेच मशीनचं धरलं तर आपलं 270च्या आसपास 270 क्विंटलच्या आसपास आपलं उत्पादन निघतं. बऱ्याच वेळेस आपण रोपांची संख्या वाढवण्याकडे कल असतो शेतकऱ्याचा, परंतु ज्यावेळेस दाट लागवड केली जाते त्यावेळेस उत्पादनात घट येते असाही प्रचलन आहे. तर याबाबत आपण कांद्याच्या लागवडीकडे कसं बघता? नाही, हे आपलं तसं नाही. आपलं ही जी लागवड असते ही अंतर मेंटेन केलेलं आहे मशीनद्वारे, त्यामुळं उत्पादनात वाढच होते. कारण आपण जे मजुराच्या प्रमाणे दाट लागवड करतो तिथं अंतर मेंटेन होत नसल्यामुळं जो आपले कांद्याची प्रतवारी आहे ती कमी जास्त होते. तसं इथं मशीनच्या लागवडमध्ये प्रतवारी चांगल्या प्रमाणात तयार होते. पारंपरिक पद्धतीत आपण जे कांद्याचं बी आहे ते फुकून रोप तयार करतो, तर याला ते रोप चालतं का? नाही, ते चालतं, पण काय होतं आपलं रोपाची जे रोप आपल्या क्वालिटीचं पाहिजे तसं भेटत नाही. म्हणजे याच्यात काय होतं, आपल्या हाताने जे रोप टाकतो ते लहान मोठं प्रमाणात रोप तयार होतं, पण हे मशीनद्वारे जर लागवड करायची झाली याच्या पुढं तर शक्यतो पेरणीद्वारेच रोप टाकले गेले पाहिजे. कारण त्यामुळे काय होतं, आपलं रोप सशक्त आणि जाड वगैरे म्हणजे साईज वगैरे चांगली तयार होते रोपाची. आता जे आपण यंत्राद्वारे कांदा लागवड करतायत तर ती छोट्या शेतकऱ्याला परवडेबल आहे का आणि छोट्या तुकड्यांमध्ये ही सक्सेस आहे का? नाही, सक्सेस आहे. कारण काय होतं, या मशीनमध्ये चार प्रकार आहे. एक 4 फुटाचा आहे, एक 6 फुटाचा आहे आणि एक 8 फुटाचा आहे. म्हणजे जर लहान शेतकरी असेल तर आपल्याला छोट्या ट्रॅक्टरवर लहान मशीनचं वापर केला तर काही अडचण येत नाही. आणि मोठ्या शेतकऱ्यांसाठी? नाही, मोठ्या शेतकऱ्यांसाठी काय ट्रॅक्टरप्रमाणे आता 6 फुटी 8 फुटी ट्रॅक्टर आले, त्याच्यामुळे मोठ्या शेतकऱ्यांना अडचणच नाही. आपण जर 8 तास व्यवस्थित रेग्युलर काम जर केलं तर मिनिमम 20 ते 25 गुंठ क्षेत्र कव्हर होतं.
आता हे जे मशीन आहे ते आपण प्रत्येक ट्रॅक्टरला जोडू शकतो का? नाही नाही, मग ते याला ट्रॅक्टर हा स्पेशल ट्रॅक्टर लागतो, याला क्रिपर गिअरचा ट्रॅक्टर लागतो. कारण याला कसं माहिती आहे की एकदा क्रिपर गिअर टाकला ना ते ऑटोमॅटिक चालतं, तो त्याला रेस वगैरे द्यायची काही गरज येत नाही. कारण दुसऱ्या ट्रॅक्टरला आपल्याला नाही चालत शक्यतो. दुसऱ्या ट्रॅक्टरचा वेग जास्त असल्यामुळं मेंटेन होत नाही का किंवा कसं? नाही, मेंटेन होत नाही, त्याला स्पीड कमी लागतो. कारण जास्त स्पीड असलं तर तेवढं मजूर ते कांदे आपलं रोपाची लागण करू नाही शकत. आता आपल्याकडे जी मशीनने लागवड होते तर ती साधारणतः बेडवर होते आणि तुम्ही त्याला ठिबक वापरणार आहात. आणि जर सर्वसामान्याकडे शेतकऱ्याकडे जर वाफ्यावर लागवड करायची असेल तर याच्यात या मशीनचा वापर आपण करू शकतो का? आता काय झालं, आपल्याकडे पाण्याची जर टंचाई, त्याच्यामुळे आता समजा मी बेडवर कांदा लागवड केली, पण आता या मशीनमध्ये दुसरी सिस्टीम पण आहे. त्याच्यामध्ये आता वाफा पद्धत पण करता येतं. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी समजा नाही ड्रीप केलं, पाट पाण्यावर जरी करायचं झालं तरी काही अडचण नाही, तरी करता येते. पण जरी दोन्ही ठिकाणी बेडवर आणि वाफ्यावर जर दोन्ही ठिकाणी मशीनने लागवड केली तरी ठिबकच्या म्हणजे ठिबक सिंचनाने सिंचन करून केलेल्या उत्पादनात आणि फ्लड पाणी वापरून केलेल्या उत्पादनात काही फरक जाणवतो का? फरक जाणवतो ना, कारण ठिबकद्वारे कसं आपल्याला खतं वगैरे देता येतात, लिक्विड स्वरूपाचे खतं वगैरे देता येतात. तसं पाट पाण्याने आपल्याला देता येत नाही. आणि ठिबकने काय होतं, आपल्याला ठिबकने कुठलंही पीक घ्या, आपलं 20 ते 30% उत्पन्नात वाढ होतच असते. आता हे स्पेशल मशीन आहे किंवा मार्केटमध्ये नवीनच आलं आहे, तर याला स्किल लेबर लागतं का? स्किल लेबर लागत नाही, पण ते काय होतं सुरुवातीला अडचण येत असते. कारण ते प्रत्येक ठिकाणी एक रोप टाकावं लागतं. त्याच्यामुळं पहिले थोडा प्रॉब्लेम येतो, नंतर मग मजूर ट्रेन झाले का मग काय अडचण येत नाही. कांद्याची लागवड जेव्हा मशीनद्वारे करतो तर त्याच्यासाठी जमीन कशा प्रकारे तयार करावी लागते? नाही, जमीन कसं आपण स्टार्टला नांगरटी करायची, नंतर रोटर मारायचं, परत फन मारून द्यायचं, नंतर परत रोटर मारून भुसभुशीत करून द्यायची आणि जमीन त्याला प्लेन लागते. खालीवरची जमीन असेल, खाचखोबाळ असेल तर रोप जी टोकन होते ती व्यवस्थित होत नाही. हे जे मशीन घेतलं तर त्याला कृषी विभागाची काही सबसिडी आहे का? आहे ना, महाराष्ट्र शासन कृषी विभागाकडनं 50% अनुदानावर आता सबसिडी चालू झालेली, त्याच्यामुळे आता ते पण काही अडचण नाही शेतकऱ्याला. आणि साधारणतः याला ट्रॅक्टर किती HP पासून किती HP पर्यंत गरजेचं आहे? नाही, याला जे छोटं मशीन आहे त्याला आपलं 30 HP पासून पुढं चालतं, त्याला त्यामुळे ती काही अडचण नाही ट्रॅक्टरची. छोटा ट्रॅक्टर जरी घेतला तरी ते मशीन चालू शकतं. वाफे पद्धतीने लागवड करत असताना आपण मजूर जेव्हा कांदा लागवड करतात त्याच्या पाठीमागं लगेच पाणी भरून देतो. तर मशीनने लागवड करत असताना आपण साधारणतः किती वेळाने याला पहिलं पाणी देतो? नाही, आता मशीनचं सुद्धा तसंच आहे. फक्त आपण काय करायचं, समजा आपले 5-6 बेड लागवड झाली का लगेच पाठीमागून बाकी पाणी विहिरीत टाकायचं रिटर्नचं आणि ड्रिप चालू करून द्यायचं. पण त्याच्यामध्ये पण तो जो फरक म्हणजे बदल काही नाही, पाणी देण्याची सिस्टीम तीच आहे. आता आपण हा ड्रिपचा उपयोग करणार आहात का रेन पाईपचा? नाही, रेन पाईपचा करणार आहे.